मी आज आलेले आहे बेळगावच्या मराठा लाईफ इन्फंट्रीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये। भारतीय सेनेत येऊन देशाची सेवा करत आपला परिवार पण आपण व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो। पण त्याच्याबरोबर हेही तुम्ही बघितलं असाल की देशाची सेवा करताना खूप सारे मुलं शहीद होतात किंवा त्यांना पैशासाठी शहीद होतात। तो जेव्हा परेड करत होता तेव्हा तुमच्या तिघांच्या भावना काय होत्या, म्हणजे काय कसं वाटलं तुम्हाला? एकदम आनंद होता। आनंद होता। असं त्याने फ्रंटला आलेला होता। बर आम्ही त्याला जवळून बघितलं। रुतबा आणि डेकोरम पाहावा तर फक्त आणि फक्त भारतीय आर्मीचा। बेळगावच्या ऐतिहासिक भूमीवर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटरच्या मैदानावरती 28 मे 2026 चा तो सूर्योदय एक नवा इतिहास लिहिण्यासाठी उगवला होता। निमित्त होतं देशाच्या रक्षणासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या अग्निवीरांच्या दिमाखदार पासिंग आउट परेडचं। कमांडिंग ऑफिसर आणि ट्रेनिंग हेड कर्नल विनोद कुमार पाटील सर यांच्या अत्यंत कुशल आणि कडक मार्गदर्शनाखाली ही परेड पार पडत आहे। संपूर्ण मैदान एका अभूतपूर्व शिस्तीने आणि असीम दराऱ्याने व्यापून गेला आहे। 1, 2, 3, 4च्या लयीत पडणारी ही पावलं केवळ मैदानावर चालत नाहीयेत, तर ती भारतीय लष्कराची ताकद जगाला दाखवून देत आहेत। हवेत केवळ आणि केवळ देशप्रेमाचा सुगंध दरवळतोय। कमांडरांच्या एका आदेशवर हजारो सैनिकांच्या शस्त्रांची होणारी हालचाल अंगावर शहारा आणते आणि तो सुवर्ण क्षण येतो जेव्हा हे सर्व रणबहादर तिरंग्याला साक्षी ठेवून पवित्र धर्मग्रंथांच्या साक्षीने देशसेवेची अंतिम आणि सर्वोच्च शपथ घेतात। हा केवळ एक शपथविधी नाही, तर देशाच्या सार्वभौमत्वासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्याची ही एक पवित्र प्रतिज्ञा आहे। कर्नल विनोद कुमार पाटील सरांच्या नजरेतील कौतुक आणि जवानांच्या छातीचा फुगलेला कोट सांगतोय की भारतीय सैन्याची ही नवी तुकडी आता कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सज्ज झालीय। आज 1000 अग्निवीर अधिकृतपणे भारतीय लष्कराच्या मुख्य सेवेमध्ये अंतिम पथकामध्ये दाखल होत आहेत। हा क्षण ऐतिहासिक आहे। हा क्षण प्रत्येक देशप्रेमीचा ऊर अभिमानाने भरून आणणारा आहे। नमस्कार, शौर्यगाथामध्ये आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत। मी आज आलेले आहे बेळगावच्या मराठा लाईफ इन्फंट्रीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये। आज या इथल्या अग्निवीर मुलांची परेड झालेली आहे आणि आज त्या 2 अग्निवीर मुलांच्या आई वडिलांशी मी आज संवाद साधणार आहे। ताई नमस्कार, दादा नमस्कार। दादा, तुमच्या याच्यावर तर दिसतात सर्व मेडल वगैरे लावलेले। आपण मराठा लाईफ इन्फंट्रीचे म्हणजे आपण कार्यरत आहात काय सध्या? सध्या मला 26 वर्ष चालू आहे माझं सर्व्हिस। मी ह्या ऑगस्ट 1 ला रिटायर्ड होणार आहे। त्याच्यानंतर माझे दोन्ही मुलगे एक साथ भरती झालेत। एक ARO बेळगाव मधून झाला आणि एक आपल्या मराठा सेंटर मधलीच भरतीला एक इथं झालाय। म्हणजे तुम्ही स्वतः 26 वर्ष मराठा लाईफ इन्फंट्री मध्ये काम केलेलं आहात, करत आहात। ताई, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की खरं तर तुमचे मिस्टर पण आता मराठा लाईफ इन्फंट्री मध्ये काम करत आहेत आणि त्यांचे अनुभव, कारण त्यांच्या ह्या लोकांचं जे आयुष्य असतं ते आमच्या सर्वसामान्य नागरिकांपेक्षा खूप वेगळं असतं, खडतर आयुष्य असतं आणि तुम्ही त्या सगळ्या संकटाची सामना दिलेला असाल। पण एवढं असूनही आज तुम्ही तुमच्या 2 मुलांना या अग्निवीर भरतीमधून मराठा लाईफ इन्फंट्रीच्या माध्यमातून सैन्य दलात भरती करत आहात। म्हणजे सर्वप्रथम खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे
कारण मग काय वाटतं तुमची भावना काय होती की आपल्या मुलांनी सुद्धा आपल्या देश सेवा करावी? मला असं वाटायचं की जसं माझे मिस्टर करतात देशासाठी एवढं सगळं हे करतात त्याच्या तसंच माझ्या मुलांनी पण करावं असं माझी खूप इच्छा होती. आणि ती इच्छा माझ्या मुलांनी आता वडिलांनी एकटे राहून केले, पण माझ्या मुलांनी एक साथ दोघांनी पण एक साथ आता देश सेवेसाठी प्रस्थान केले. मेन म्हणजे मॅडम आजकाल आहे ना, बाहेर मुलांनी इकडे तिकडे हे करण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आणि हे आहे option. आणि भारतीय सेनेत येऊन देशाची सेवा करत आपला परिवार पण आपण व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो. बरोबर. असं काही नाही की फौज मध्ये आलं आपण आणि आपलं हे झालं असं काही नाही. मी शून्यातून वरती आलेलो आहे. मी ज्या दिवशी फौज मध्ये आलेलो त्या दिवशी माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती, एवढं कंडिशन खराब होती. आज मी माझं परिवारला बिलकुल स्टेवरती आणलं लेवल मध्ये आपल्या. पण आज मला वाटतं तुमची दोन्ही मुलं पुढे माझे आता दोघं जण मुलगे फौज मध्ये आल्यामुळे इथून पुढे मी अजून पण याच्यावरती हे करू शकतो. आणि मला वाटतं सर्वांना ओळख आता मारुती म्हणजे तुमची मारुती दादांची ओळख आहे ती सगळ्या मेडलमुळे आहे. पण मला वाटतं काही दिवसांनी तुमची मुलं पण तुमचा पराक्रम बघून असं काहीतरी करतील आणि करावं असं आम्ही आशा आहोत. खरंच पालकांच्या शब्दांमधील हा सार्थ अभिमान आणि कृतज्ञतेची भावना थेट काळजाला भिडते. जेव्हा एक आई, वडील, आजी, बहीण आपल्या काळजाच्या तुकड्याला देशाच्या रक्षणासाठी सुपूर्द करतात, तेव्हा त्या त्यागाची किंमत कोणत्याही शब्दांमध्ये मोजता येत नाही. लष्कराचा हा अद्भुत आणि मंत्रमुग्ध करणारा माहोल शब्दांच्या पलीकडचा आहे. कर्नल विनोद कुमार पाटील सरांच्या कडक शिस्तीत घडलेले हे अग्निवीर जेव्हा मैदानावरून अंतिम पाऊल टाकून पुढे जातात, तेव्हा त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या कुटुंबियांच्या चेहऱ्यांवरील तो अथांग आनंद पाहण्यासारखा असतो. कित्येक वर्षांची मेहनत, घेतलेलं कष्ट आणि पाहिलेलं स्वप्न आज डोळ्यांसमोर प्रत्यक्ष साकार होताना पाहून पालकांचे डोळे डबडबून आले आहेत. पण त्या आसवांमध्ये दुःख नाही, तर देशसेवेचा एक अनोखा आणि सर्वोच्च मान मिळाल्याचा अभिमान आहे. हा माहोल संपूर्ण परिसराला एक अनोखी ऊर्जा देऊन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेव या रणघोषांनी बेळगावची ही भूमी दुमदुमून उठली आहे. हा केवळ एका सैनिकाचा प्रवास नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाने देशासाठी दिलेल्या योगदानाचा हा सुवर्णक्षण आहे. दादा, ताई नमस्कार. नमस्कार. आपण कुठून आला आहात दादा? संगमनेर. संगमनेर म्हणजे त्या भागामध्ये सैन्य दलाचं वगैरे मला वाटतं नगरला बेस आहे थोडासा. ते बघून तुम्हाला असं वाटलं का की ह्याला अग्निवीर भरतीमध्ये करावं म्हणून? का वाटलं तुम्हाला म्हणजे त्याला सैन्य दलात पाठवावा असं? त्याची इच्छा होती. त्याची पहिल्यापासून इच्छा भरपूर होती त्याची. तुमच्या मुलाची? आणि तुमची इच्छा नव्हती? आमची होती ती ना. पण काय होती तुमची इच्छा? कारण आजकाल मुलांना सगळे पालक डॉक्टर, इंजिनियर वगैरे बनवतात आणि हे सैन्य दल असं क्षेत्र आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये इंटरेस्टच नव्हता. देशासाठी काहीतरी करावं. तुमच्या घराण्यामधलं अजून कोण आहे का देशासाठी? म्हणजे ह्याच्यापूर्वी कोणी देशासाठी काय केलेलं नाही? पण तरी तुम्हाला असं का वाटलं? कारण तसं म्हणायला गेलं तर संगमनेर हे तसं छोटस गाव आहे, तिथे असं एवढं फार हे नाहीये म्हणजे असं प्रशिक्षण देणार तुम्ही मुलांना असं घडवा तसं घडवा, तरी पण तुम्हाला असं का वाटलं की देशासाठी माझ्या मुलानं काहीतरी करावं? असं ऐकले आम्ही. हा, पिक्चर पाहताना असं ते पाहून मग असं वाटायचं आपलं पण मुलगा जायला पाहिजे. हा, म्हणजे तुम्ही टीव्हीवर वगैरे बघत होतात काय? पण त्याच्याबरोबर हेही तुम्ही बघितलं असाल की देशाची सेवा करताना खूप सारी मुलं शहीद होतात किंवा त्यांना पैशासाठी शहीद होते. आनंद आहे. आनंद आहे तुम्हाला? दादा तुम्हाला काय वाटतं? आनंद आहे. म्हणजे तुमचा मुलगा देशासाठी काहीतरी करतोय हा सगळ्यात मोठा तुम्हाला आनंद आहे. मुलाला लष्कराच्या गणवेशात पाहताना त्या पित्याची ताठ झालेली मान, आईच्या चेहऱ्यावरील समाधान हाच या पासिंग आउट परेडचा सर्वात मोठा पुरस्कार आहे.
भारतीय लष्कराचा हा असीम दरारा आणि कडक शिस्त आज या प्रत्येक जवानाच्या रक्तांमध्ये भिनलेली दिसतीये. कर्नल विनोद कुमार पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या खडतर प्रशिक्षणानंतर हे अग्निवीर आता सामान्य तरुण राहिलेले नसून देशाचे रक्षक बनलेले आहेत. मैदानावर होणारं संचलन, जवानांच्या हातातील रायफलची ती अचूक लय आणि कडक सॅल्यूट हे सर्व काही भारतीय लष्कराच्या त्या सर्वोच्च प्रोटोकॉलची साक्ष देतात, जो जगामध्ये सर्वोत्तम मानला जातो. या जवानांच्या डोळ्यांमध्ये एकच चमक आहे, शत्रूला पराभूत करण्याची आणि देशाचा तिरंगा सदैव उंच राखण्याची. त्यांच्या पाठीशी उभे असलेलं त्यांचं कुटुंबीय, त्यांचे मित्र आज या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झालेत. हा असा अनुभव आहे जो प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची एक नवी ज्योत पेटवतो. पराक्रमाचा हा प्रवाह अखंड सुरू आहे आणि मराठा लाईट इन्फंट्रीचा हा गौरवशाली इतिहास आज या 1000 अग्निवीरांच्या रूपाने अधिक समृद्ध झाला आहे. आजी, कसं वाटतंय आज तुमचं नातू एवढं छान वाटतंय? आमच्या मुलावर आमचा अभिमान आहे, आम्हाला त्याच्यावर. भारावून आल्या त्या ताई, अभिमान आहे का? अभिमान वाटतोय तुम्हाला? त्याने एवढे लहान वयात लवकर 12वीला तर गेलाय आता. हा? 12वीला तर गेलता. आत्ता 12वीला गेला होता. 12वी झालेली आहे बर, त्याची, 12वी बर. झाली. आणि तो म्हटला काय तुम्हाला की आजी मला अग्निवीर भरती व्हायचंय म्हणून? त्याला पहिल्यापासूनच इच्छा होती. पहिल्यापासून इच्छा होती. 7वीत असल्यापासून करीत होता. होय काय? त्याला पहिल्यापासून येडच होत त्याचं. कशाचं वेळ होतं? अग्निवीरचं. अग्निवीर व्हायचं म्हणून. बर बर बर. त्याच्या आईला विचारायचं किंवा आजीला विचारायचं की तुम्हाला भीती वाटली नाही की हे सगळं करताना, आपल्या नातवाला अग्निवीर मध्ये भरती करताना, किंवा ताई तुम्हाला? भीती वाटली, पण काय आता त्याची कुठलं इच्छाच तरी होती व. नोकरी करायची म्हणलं तर मुलाला सोडून तर बाहेर करावीच लागणार. त्याच्यासाठी होती त्याची इच्छा म्हणून पाठवलं. पण दादा, आज हे सगळं त्याचं, तो जेव्हा परेड करत होता तेव्हा तुमच्या तिघांच्या भावना काय होत्या? म्हणजे काय, कसं वाटलं तुम्हाला? हा, एकदम आनंद होता. आनंद होता. असं त्याने फ्रंटला आलेला होता. बर, आम्ही त्याला जवळून बघितलं. जवळून बघितलं पिरियड हे करताना. परेड करताना. ह्या बाकीच्या ज्या युवा पिढीच्या आई आहेत किंवा दादांना मी विचारते किंवा आजींना विचारते, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल की आपण देश सेवा कशी करायला पाहिजे? माझा तर असा संदेश आहे की आई वडिलांसाठी असं, म्हणजे एक मुलगा आहे म्हणून तुम्ही त्याला असं घरी ठेवून घेऊ नका. त्याची जी इच्छा आहे आणि देशासाठी करू द्या, त्याला काही करायचंय ते करू द्या. पालकांच्या या भावना, हा त्याग आणि जवानांचं हे शौर्य मिळूनच आपली भारतीय सेना जगात अजिंक्य ठरते. आज मराठा लाईट इन्फंट्रीच्या या मैदानावरून देशसेवेसाठी बाहेर पडणारे हे 1000 अग्निवीर भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज झालेत. कर्नल विनोद कुमार पाटील सरांच्या नेतृत्वाखाली मिळालेलं हे दर्जेदार प्रशिक्षण आणि आई वडिलांचे आशीर्वाद सोबत घेऊन हे रणबहादर आता देशाच्या कानाकोपऱ्यात शत्रूला धुलीसारखे उडवण्यासाठी सज्ज झालेत. आजचा हा दिवस या सैनिकांच्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू करणारा ठरला आहे. कडक शिस्त, असीम दरारा, अथांग आनंद आणि देशासाठी समर्पित होण्याची ही कृतज्ञ भावना मनाला स्पर्शून जाते. हा अद्भुत सोहळा आपल्याला हीच शिकवण देतो की देशापेक्षा दुसरं काहीही मोठं नाही. आज देशसेवेमध्ये दाखल झालेल्या या सर्व अग्निवीरांना आणि त्यांना घडवणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटरला संपूर्ण देशाचा कडक सॅल्यूट. चला तर या रणबहादरांच्या शौर्याला आणि त्यांच्या पालकांच्या त्यागाला सलाम करत आपणही देशाप्रती आपली निष्ठा अधिक दृढ करूया. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद.